सर्वात कठीण काम. सर्वात आधी अनिकेत नावाचा एक मुलगा होता. त्याला चित्र काढायला आणि गोष्टी वाचायला खूप आवडायचे. पण जेव्हा अभ्यासाची किंवा घरच्या कामाची वेळ यायची तेव्हा तो खूप गोंधळून जायचा. त्याच्यासमोर कामांची एक मोठी यादी नेहमीच असायची. त्या यादीत एक काम असे होते जे सर्वात कठीण आणि मोठे होते. ते काम पाहूनच अनिकेतला कंटाळा यायचा. त्याने विचार केला, हे काम मी नंतर करेन, आधी छोटी आणि सोपी कामे पूर्ण करतो. अचानक त्याच्या खिडकीवर एक मोठा आणि हिरवागार बेडूक येऊन बसला. त्याचे नाव होते मंडूक. मंडूक हा काही साधा बेडूक नव्हता. तो खूप हुशार आणि अनुभवी होता. त्याने अनिकेतकडे पाहिले आणि विचारले, तू इतका चिंतेत का आहेस? अनिकेतने आपली अडचण मंडूकला सांगितली. मंडूक हसून म्हणाला, अनिकेत, एक गुपित लक्षात ठेव. जर तुला दिवसाची सुरुवात चांगली करायची असेल तर तो सर्वात मोठा बेडूक आधी खावा लागेल. अनिकेत गोंधळून म्हणाला, बेडूक खायचा? म्हणजे नक्की काय? मंडूकने समजावून सांगितले, बेडूक म्हणजे तुझे ते सर्वात कठीण काम. जर तू ते सर्वात आधी पूर्ण केलेस तर तुझे बाकीचे दिवस खूप सोपे जातील. पण अनिकेतने पुन्हा टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला. त्याने आधी आपली पेन्सिल टोकदार केली, मग पुस्तके नीट लावून ठेवली. तो स्वतःला खूप व्यस्त दाखवत होता, पण ते मुख्य काम मात्र तसेच राहिले होते. मंडूक खिडकीतून ओरडला, अनिकेत, वेळ वाया घालवू नकोस. तू जितकी उशीर करशील तितका तो बेडूक तुला अधिक मोठा आणि भयानक वाटू लागेल. आत्ताच सुरुवात कर. शेवटी अनिकेतने ठरवले की तो आता घाबरणार नाही. त्याने ती जाड वही उचलली आणि लिहायला सुरुवात केली. सुरुवातीला त्याला थोडे कठीण वाटले, पण एकदा का त्याने मन लावले तेव्हा त्याला मजा येऊ लागली. बघता बघता ते मोठे काम पूर्ण झाले. अनिकेतला आता खूप हलके आणि आनंदी वाटत होते. जणू काही त्याच्या डोक्यावरचे एक मोठे ओझे उतरले होते. आता उरलेली छोटी कामे त्याला अगदी सोपी वाटू लागली. मंडूकने आनंदाने खिडकीतून उडी मारली. अनिकेतने आज एक मोठा धडा शिकला होता. सर्वात कठीण काम सर्वात आधी करायचे. त्याने मंडूकचे आभार मानले आणि आता तो कधीच कामाची टाळाटाळ करणार नव्हता.